Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह। जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए। फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बालक संस्कार केंद्र, श्रावस्तीनगर, नांदेड यांच्या वतीने दिनांक 3/1/2025 रोजी शुक्रवारी सायंकाळी 6:30 वाजता माता रमाई आंबेडकर चौक, श्रावस्तीनगर, नांदेड येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास अनुसरून मुली व महिलांकरिता 1 महिन्याचे बेसिक कॉम्प्युटर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तसेच महापुरुषांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं। प्रथम तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवर मंडळींचा स्वागत समारंभ संपन्न झाला। यावेळी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयुष्यमान राहुल बहादूर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आयुष्यमान डी भालेराव सर, सेवानिवृत्त विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड, आयुष्यमान PN पडघणे सर, उपविभागीय अभियंता, BSNL, नांदेड, आयुष्यमान सुभाषदादा लोखंडे, सामाजिक कार्यकर्ते, आयुष्यमान सुजाता पोहेकर मॅडम, नांदेड जिल्हा प्रकल्प अधिकारी, बार्टी, पुणे, आयुष्यमती ज्योती जाधव मॅडम, तालुका लोहा, जिल्हा नांदेड, समता दूत, बार्टी, पुणे, आयुष्यमती प्रगती विजय कांबळे मॅडम, पंचायत समिती, नांदेड, आयुष्यमती उज्ज्वला विकास खिलारे मॅडम, शिक्षिका, आयुष्यमती वैशाली पाटील मॅडम, MSEB अधिकारी, नांदेड व इतर मान्यवर मंडळींचा समावेश होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान देवांशू पंडित यांनी केलं होतं, तर कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय व अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र, श्रावस्तीनगर, नांदेड या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय, अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र, श्रावस्तीनगर, नांदेड यांनी केलं। आयुष्यमान दिगंबरदादा हनुमंते, तेजाब पाईकराव, भगवान गायकवाड, जी गवळी, आनंद मुनेश्वर, राजरत्न ढोले, विजय कांबळे, राहुल गायकवाड, विनोद कांबळे सर, सोनूभाऊ हनुमंते, अजय सावंत, अरुण जमदाडे, शैलेश जोंधळे, अनिल गायकवाड, आकाश इंगोले, शैलेंद्र दवणे, उपासिका लक्ष्मीबाई गायकवाड, सरिता खंडागळे, सुरेखा गायकवाड व युगपुरुष नवयुवक स्वयंसहायता बचत गट, पूजा महिला मंडळ, श्रावस्तीनगर, नांदेड। कार्यक्रमाच्या वेळी PN पडघणे सर, DD भालेराव सर, सुजाता पोहरे मॅडम, ज्योती जाधव मॅडम, सुभाषदादा लोखंडे, राहुल गायकवाड, राहुल बहादुरे इत्यादींनी उपस्थित नागरिकांना महापुरुषांच्या जीवनावर आधारित व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सामाजिक प्रबोधन व मार्गदर्शन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे केली। यानंतर महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिकेतील मुलींनी महापुरुषांच्या विचारावर अनुसरून गाण्यावर नृत्य सादर केलं। फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, भीमराज की बेटी, भीमाची लेक मी, संविधानाचं पुस्तक हातात, साक्षरता गीत, आवड मला लिहिण्याची, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, प्लास्टिक टिकना पाएगा अशा विविध गाण्यावर सुंदर नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल गायकवाड यांनी केलं आणि कार्यक्रम संपन्न झाला, अशी माहिती नांदेड शहर प्रतिनिधी यांनी दिली। नाही की आपल्या समोर अध्यक्ष स्थान घेऊन या ठिकाणी उभा आहे। हे या कार्यक्रम असा चांगल्या पद्धतीने घडवून आणण्यासाठी
आम्ही राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणाहून विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांचं जीवनमान कसं सुधारावं कसं घडावं या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो। तसंच आज सुद्धा अशा थोर महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी तसेच विविध शैक्षणिक कार्यक्रम या ठिकाणातून घेत असतो। आज त्याचप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महोत्सव 194वा जयंती सोहळा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला आपले आदर्श डी भालेराव सर तसेच पी.एन. पडघणे सर, सुभाषदादा लोखंडे, सुजाता पवरे मॅडम, ज्योतिताई जाधव मॅडम, प्रगतीताई कांबळे मॅडम आणि आपल्या उज्ज्वला विकास खिल्लारे मॅडम तसेच मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी बरंचसं त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेलं आहे। असंच वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन मिळत राहील। या अशा महान व्यक्तींना आपल्या समोर अनेक विचारवंतांना या ठिकाणी वेळोवेळी आम्ही उपस्थित करत राहतो। अशा पद्धतीने कार्यक्रम आम्ही पुढेही घेत राहू। आपलं सहकार्य राहू द्या। आपण वेळोवेळी काहीतरी शिकायला पाहिजे। आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करत असतो तर याच्यातून नवीन काहीतरी आपल्या समाजाला बोध देण्यासाठी या व्यक्ती येत असतात। आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी किंवा आपल्या जीवनात विकास घडावा या दृष्टिकोनातून बऱ्याचशा गोष्टींचं ते या ठिकाणी वाचन करून आपल्याला भाषणातून त्यांच्या सांगत असतात। तर आपलंही जीवन चांगलं घडावं यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे। आज सावित्री माईचा जयंती सोहळा त्या माईनं किती कष्टानं किती मेहनतीनं ज्या काळामध्ये स्त्रियांना हक्क अधिकार नव्हते त्या काळात सुद्धा स्वतःवर शेण दगड माती झेलून आपल्याला इथपर्यंत हे अधिकार मिळवून देण्याचं धाडस त्या महिलेनं दाखवलं आणि त्या मातेचा जयंती सोहळा आपल्या सर्वांच्या वतीनं खूप चांगल्या रीतीनं आपण या ठिकाणी पार पाडत आहोत। तरी मी अध्यक्ष आपल्याला वेळ बराच झालेला आहे कार्यक्रमाचा, तरी माझा अध्यक्षीय भाषण म्हणून मी मोजका आपला वेळ घेतला तरी सर्वांचे आभार मानतो। माझे 2 शब्द ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार। जय भीम। मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। सावित्री बोलते मी। प्रत्येकाच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल, नेहमी महिलांच्या अंगामध्ये कुठली ना कुठली तरी देवी येते पण कधी सावित्री येत नाही, म्हणून मी म्हणलं की आज मी सावित्री सौभाग्यवती सावित्री ज्योतिबा फुले बोलते। स्त्रियांना पृथ्वीवर जन्मलेल्या स्त्रियांना आकाशापर्यंत झेप घेण्याचं बळ निर्माण करणारी मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते। स्त्रियांना शिक्षणाची क्रांती करून दिली, त्यासोबतच स्त्रियांना हक्क अधिकार मिळवून देण्याची जबाबदारी मी घेतली। बंडखोर नायिका म्हणून मी समाजाच्या समोर उभी राहिली का तर माझ्या माता भगिनींना सन्मानपूर्वक जीवन जगता यावं म्हणून मी उभी राहिली। सावित्री सावित्री हे लहानपणापासून मी सावित्री सावित्री नाव ऐकलं, पण मला या नावाचा अभिमान केव्हा आला जेव्हा माझं नाव ज्योतिबा फुलेंसोबत जोडलं गेलं। त्यांची सहचारिणी म्हणून माझं नाव जोडलं गेलं। मला त्यांची पत्नी म्हणून ओळखले जाण्यापेक्षाही त्यांनी मला स्वतःची ओळख निर्माण करून देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे हे त्यांनी मला दाखवून दिलं आणि म्हणून मी आज सावित्री ज्योतिबा फुले बोलते। अभिमानाने सांगते मी आज। आणि तो काळ असं वाटतं की स्त्रिया खूप शिकल्या, खूप पुढे गेल्या, पण स्त्रियांनी याच्यापेक्षा पुढे जायला पाहिजे। स्त्रियांचं कौतुक होतंय, पण माझी अशी इथल्या बांधवांना अशी विनंती आहे की आता सावित्रीपेक्षाही ज्योतिबांचा जन्म व्हावा, बाबासाहेबांचा जन्म व्हावा, कारण ज्योतिबांनी सहचारिणीला दाबून न ठेवता तिच्यामध्ये जे अष्टपैलू व्यक्तिमत्व
ज्योतिबा फुलेंनी आपल्या मनाशी बांधली आणि आपल्या पत्नीला त्यांनी सगळ्यात पहिलं सक्षम बनवलं, साक्षर बनवलं, सुशिक्षित बनवलं आणि या व्यवस्थेसमोर त्यांनी एक बंडखोर उभी नायिका निर्माण केलेली आहे. त्यांच्या कपाळावर जे आडवं चिन्ह आहे, सावित्री माता जे आडवं चिन्ह लावते, आडवं कुंकू लावते, ते आडवं कुंकू नाहीये. या व्यवस्थेला आडवं पाडण्यासाठीच तिनं एक खुणगाठ बांधलेली होती. म्हणून आज सावित्रीच्या वेशामध्ये आज ह्या माझ्या सगळ्या मुली बसलेल्या आहेत. मी नाही एखाद्या मुलीला जन्म दिला, मी नाही एखाद्या मुलांना जन्म दिला, पण आज माझे सगळेच्या सगळे 200 वर्ष झाले तरी मला माता 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 म्हणतात. माझे जे शिष्य आहेत, माझ्या पतीचे जे शिष्य आहेत, शिष्य हे असतात आपल्या मुलांसारखे असतात आणि माझ्या शिष्यांनी तुम्हाला संविधानिकरित्या एक अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी एवढे मोठे अधिकार तुम्हाला दिले की मी जे शिक्षण शिकवलेलं आहे ते तुम्हाला कुठल्या पोथी पुराण वाचण्यासाठी शिकवलेलं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचण्यासाठी तुम्हाला मी शिकवलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. सावित्रीने का हे केलं, सावित्री का अशी बनली, सावित्री कोणासाठी बनलेली आहे ह्याचा विचार केला पाहिजे. मी सावित्री सारखी दिसेल याच्यापेक्षाही माझ्या अंगात अशी सावित्री संचार झाली पाहिजे. तरच या हातामध्ये जी पेन आहे, या पेन मधून जी शाई निघती ती सावित्रीच्या सळसळत्या रक्तातून निघती ती शाई आणि तशा तिचे शब्द आहेत, तसे तिचं चारित्र्य आहे. हे तुम्हाला आधी समजून घेता आलं पाहिजे की शिक्षण नेमकं कशासाठी दिलेलं आहे. खऱ्याला खरं बोलणं, सत्याला सत्य समजणं आणि ते समजून ते निर्भीडपणे मांडणं हे शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या समाजासाठी अविरत कार्य करणारे जे महापुरुष तुमच्या आमच्यासाठी लढले, झिजले, अशा सर्व महापुरुषांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि आज ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलात त्या माता सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आपल्या या श्रावस्ती नगरमध्ये आजचा हा जो जयंतीचा उत्साह फार मोठ्या प्रमाणामध्ये हर्ष उल्हासामध्ये आज आपण साजरा करत आहोत. याचा आनंद मला आहे आणि तुम्हालाही आहे, म्हणूनच तर आम्ही एकत्र आलेलो आहोत. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील आयोजन समिती मित्रमंडळ यांनी जे प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न यासाठी केला की आज माझ्या समाजातील ह्या महिला, या बालिका यांनी सुद्धा या माता सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा, यांच्या विचारावर जावं, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कसा संघर्ष केला याची जाणीव ठेवून आता आम्हाला काय करायचं आहे, आज आम्ही कसं वागलं पाहिजे. आज माता सावित्रीची 194वी जयंती साजरी करतो, म्हणजे 200 वर्ष झालेले आहेत. आपल्या आईलाही माहित नसेल आणि आजीलाही माहित नसेल, पण आज आपण साजरी करतो त्यांची जयंती. 200 वर्ष झाले. शेजाऱ्याचा वाढदिवस असेल तर आपल्याला माहित नसते, पण माता सावित्रीबाई फुले आज कुठे होत्या आणि एवढे वर्ष झाले आज त्यांची जयंती आज आपल्या गल्लीमध्ये साजरी होते. याच्यामध्ये काय कारण असेल याचा विचार आपण केला पाहिजे. आज या बालिका ज्या भाषण केलेत, एवढ्या तयार होऊन आल्यात, सावित्रीबाई फुले सारखं शाळेमध्ये करत असतील प्रोग्राम, पण इथे आज आपल्या समोर दिसत आहेत, तुम्हाला त्या शिक्षण घेत आहेत. तुमच्या अगोदर आपल्या स्टेजवर बघतात महिला अधिकारी आहेत, एक नाही 4 आहेत. मग तुमच्या समोर हा किती मोठा आदर्श आहे की आज या समोर ज्या बसलेल्या लहान बालिका आहेत, या बालिका सुद्धा या समाजाचं नेतृत्व करतील, अधिकारी बनतील, मोठ्या पदावर जातील आणि नक्कीच तुमच्यासाठी त्या परत काहीतरी कार्य करतील अशी आम्हाला आशा आहे. हे आयोजन करणारे जे कार्यकर्ते आहेत, मित्रमंडळ आहेत, यांना आशा आहे, यांना तुमचं काही पाहिजे नाही. तुमच्या मुलीनं जर शिकली, अभ्यास करून मोठी झाली, अधिकारी झाली, तर समाजासाठी ती उद्या काही करेल, यासाठी हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आनंद करण्यासाठी नुसता नाही, तर प्रेरणा मिळावी. आज समोर बसलेले लहान बालक बालिका
यांना तुम्ही मातांनी, बहिणींनी, भगिनींनी शिकवलं पाहिजे. सगळ्या घरामधल्या अडचणी दूर करून या मुलींना तुम्ही घडवा. जसं सावित्रीमाईंनी त्या काळामध्ये दुसऱ्यांचं कल्याण करण्यासाठी जेव्हा जात होत्या, दुसऱ्यांच्या मुलींना शिकवण्यासाठी जेव्हा जात होत्या, तेव्हा तर जाती व्यवस्था एवढी भयानक होती की महिलांना सुद्धा शिक्षण नव्हतं. ती महिला जरी उच्च वर्णीयाची असेल तरी पण तिला या जाती व्यवस्थेमध्ये शूद्र आणि कमी लेखलं होतं. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. पण तो अधिकार माता सावित्रीने त्या काळामध्ये त्यांना आपल्या सर्व महिलांना मिळवून दिला. मग आता तुम्हाला तर सर्वच आहे, शाळा फ्री मध्ये आहे. ह्या ज्या अधिकारी बसलेल्या बार्टीच्या मॅडम, पोहरे मॅडम, ह्या तर तुम्हाला पुढे शिक्षण झाल्याच्या नंतरही नोकरी किंवा इतर चांगलं मार्गदर्शन, उच्च शिक्षण घेण्यासाठी बार्टी एक संस्था आहे. एवढे मार्ग तुम्हाला खुले करून ठेवले मार्गदर्शन देण्यासाठी. ते तुम्हाला संधी, नोकरीच्या संधी मिळेपर्यंत तुम्हाला सगळा मार्ग खुला आहे. हे बाबासाहेबांनी तर घटनेमध्ये लिहूनच ठेवलं की सगळ्यांना शिक्षण हे फ्री झालं पाहिजे. मग त्या शिक्षणासाठी शाळेमध्ये तुम्हाला तुमच्या मुलासाठी पाठवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते. तुम्ही तर तुमचे मुलं शाळेतही जात नाही, तुमचं लक्षही नसते, कारण तुम्ही काबाड कष्ट करता, कामाला जाता, मजुरीला जाता. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.